त्या ठिकाणी 1964 साली त्याची 1971 साली त्या इस्टॅब्लिशमेंट NSS डेचा आपण साजरा करतो, जो की आजचा दिवस आहे 24 सप्टेंबर. ती एक भावना आहे. आणि NSS मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो तुमचा जो NSS चा बिल्ला आहे, जो तुम्ही लावलेला आहे, ज्याने कंप्लीट केलेला आहे. तर तो कुठून घेतलेला आहे, कोणी सांगू शकता का मला? कोणार्क, ओरिसा येथील कोणार्क जे सूर्य मंदिर आहे तिथून घेतलेला आहे. त्याचं सिग्निफिकन्स काय आहे? व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दॅट सिम्बॉल? तर त्याला 8 आऱ्या आहेत. सांगितलं तुमचं जो हे करतोय तो 8 आऱ्या म्हणजे अष्टोप्रहर, म्हणजे 24 आवर्स इट सिग्निफाईज पर डे. 24 hours means NSS volunteer should be available for 24 hours for the service of society. In one line you can say. अष्टोप्रहर म्हणजे 24 तास तो NSS चा व्हॉलेंटियर लोकांच्या सर्व्हिस, समाजाच्या सर्व्हिससाठी अवेलेबल असावा. 2 कलर आहेत, एक आणि निळा हा जो उत्तुंग आकाश आहे त्यामध्ये NSS एक स्मॉल त्या ठिकाणी त्याचं अस्तित्व ठेवून आहे असं त्याला सिग्निफाय करतो. तर असं हे एकंदरीत NSS ची जी स्कीम आहे आणि त्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं, पार्टिसिपेट करावं. ॲडव्हान्टेजेस असे की सर्वंकष विकास तर होतोच होतो आणि तुमचं मेन टार्गेट जे आहे, तर बऱ्याच जणांना सरकारी नोकरीची इच्छा असते. सरांनी पण सांगितलं, गायकवाड सरांनी इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्ही सांगितलं की बाबा आय वॉज अ NSS व्हॉलेंटियर किंवा मी NSS मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे, तर समोरच्याचा म्हणजे जो अप्रोच आहे ऑफ क्वेश्चनिंग तो लगेच चेंज करतो. त्याचा जो अप्रोच जो तुम्हाला टार्गेट किंवा इंटरव्ह्यू ही स्क्रीनिंग प्रोसेस, इंटरव्ह्यू आपल्याला वाटतं दी प्रोसेस ऑफ सिलेक्शन, दी प्रोसेस ऑफ सिलेक्शन नाही आहे, इट इज अ प्रोसेस ऑफ रिजेक्शन. तुम्हाला वगळायचं असतं. पण जेव्हा तुम्ही सांगाल किंवा आम्ही NSS मध्ये काम केलंय, आम्ही NSS चे व्हॉलेंटियर आहोत, तेव्हा निश्चितच त्यांचा अप्रोच त्या ठिकाणी चेंज होईल आणि एक कुठेतरी पॉझिटिव्ह कॉर्नर तुम्हाला त्यांच्या वतीने मिळेल आणि सिलेक्शनचे चान्सेस वाढतील. असं एकंदरीत NSS स्कीम आहे. कार्यक्रम अधिकारी म्हणून नावडे सर अतिशय चांगलं काम करतायत. त्यांनी मला बोलवलं, तुमच्या कॉलेजनं मला बोलवलं, त्याबद्दल तुमच्या कॉलेजचे मी आभार मानतो आणि एवढं